भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो पिता परमेश्वर, धन्यवाद राजा. आजचा सुंदरसा दिवस तुम्ही दिला म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद करतो परमेश्वर. धन्यवाद सोबत तुमच्या सम्मुख येतो पिता परमेश्वर. आजच्या दिवशी पिता परमेश्वर, जसं आम्ही बायबलमध्ये वाचतो परमेश्वर, तुमचे वचन म्हणतं पिता परमेश्वर, होसाना होसाना, देवाच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो परमेश्वर. आकाशामध्ये होसाना, पृथ्वीवरती होसाना परमेश्वर. त्या दिवशी जसं तुमच्या नावाचा जय जयकार केला पिता परमेश्वर लोकांनी, तसं आज आम्ही तुमचा परमेश्वर जय जयकार करतो पिता परमेश्वर. तुमच्या सम्मुख येऊन तुमचं जय जयकार करतो पिता. जसं तुम्ही एक गाढवाच्या पिल्लाला परमेश्वर घेऊन तुम्ही पिता परमेश्वर त्याचा उपयोग केला परमेश्वर, जसं त्याला परमेश्वर तुम्ही मान सन्मान दिला परमेश्वर. हो परमेश्वर, जसं तुमच्या लोकांनी त्याच्या पुढे चालत असताना खजूरचे पानं आणि आपले वस्त्र टाकून परमेश्वराचा मान सन्मान केला परमेश्वर तुमचा, तसं आम्ही पिता परमेश्वर आम्ही स्वतःला अर्पण करतो राजा. जसं गाढवाचा परमेश्वर तुम्ही उपयोग करून परमेश्वर त्याला उंच दर्जा दिला परमेश्वर, तसं आम्ही स्वतःला अर्पण करतो राजा. तुम्ही आम्हालाही परमेश्वर उंच उचलणार, आम्हाला विश्वास आहे पिता परमेश्वर. आजच्या सुंदरच्या दिवशी तुमच्या दासाला परमेश्वर, तुमच्या पवित्र दासाला तुमच्या हाती सोपतो परमेश्वर. तुमचं पवित्र वचन ऐकण्यासाठी आमच्या अंतःकरण तुम्ही खोला परमेश्वर. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर तुमचं वचन साठण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. आम्ही स्वतःला पूर्ण
पूर्णपणे अर्पण करतो. तुमच्या नावाचा गौरव करतो. इथून पुढचा वेळ तुमच्या हाती सोपतो राजा. तुमच्या नावाचा गौरव करतो. सर्व मान सन्मान गौरव तुम्हाला देतो. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन आमेन. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हल्लेलुया 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 हल्लेलुया. हा दिवस प्रभूचा आहे उल्हासवान करू. हा दिवस प्रभूचा आहे उल्हासवान करू. किती तोर तो दे सर्व स्वप्नास दिले. किती तोर तो दे सर्व स्वप्नास दिले. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हल्लेलुया 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 हल्लेलुया. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. शैतानी बंधनातून आपणास सोडवितो. शैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हल्लेलुया 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 हल्लेलुया. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती अर्पून. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती अर्पून. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. तारक तो सामद तो यीशु दे युग युग है. आहा हालेलुया ओ सना. आहा हालेलुया ओ सना. हल्लेलुया 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 हल्लेलुया. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशू ख्रिस्ताच्या नावाने आमचा नमस्कार, आमचं अभिनंदन. आणि आज एक विशेष दिवस आहे. तुम्हाला आठवतं आहे का? मी बायबलमध्ये वचन वाचतो तर तुम्हाला कळून येईल.
योहान 12 अध्याय त्याचा 12-13 वचन. योहान असा 12 अध्याय 12 आणि 13 वचन. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेत येत आहे, येशू येत आहे असे ऐकून खजुरीच्या जावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. खजुरीच्या जावळ्या घेऊन आले. आणि 14 वचनामध्ये असं वाचत आहे, 14 वचनामध्ये 14 आणि 15 वचन. येशू 14 वाचूया. येशू लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. 15 वचन. हे सियोनेच्या कन्ये, भिवू नकोस, पहा तुझ्या राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्र लेखाप्रमाणे हे घडले. हे शास्त्र कुठे लिहिलेलं आहे? जकरिया 9:9 मध्ये, जकरिया 9:9. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. कित्येक वर्षापूर्वी संदेष्टाद्वारे हे भविष्यवाणी देवबापाने दिलं होतं. त्यावेळी कोणाला कळलं नाही. अहो राजा का गाढवावर येणार का, शिंगरावर येणार का? राजा म्हटलं तर मोठ्या रथामध्ये येणार बाबा. रथामध्ये बसून सैनिकाचा पुढे मागे त्यांच्या रांगी लावून येणार आहे. तुझा राजा आहे. तुम्हाला माहीत आहे का, पूर्वीच्या जमान्यामध्ये राजाला अभिषेक केल्यानंतर त्याला गाढवावर बसून आणतात. ठाऊक आहे का तुम्हाला? मी तुम्हाला वाचन दाखवतो. जेव्हा दाऊद महाराजा आपल्या पुत्र सुलेमानला राजा म्हणावला, तर राजाच्या घोड्यावर नाही, गद्यावर बसून त्याला आणले. मी तुम्हाला वाचन दाखवतो. पहिला राजा 1:38, फर्स्ट किंग्स 1:38. तेव्हा सादोक याजक, नातान संदेष्टा आणि यहोदाचा पुत्र बनाया हे करेती व पलेती ह्यांना बरोबर घेऊन खाली गेले आणि सलमोनाला दावीद राजाच्या केचरा म्हणजे दुसरा एक गाढव आहे, बसून घेऊन येथे नेऊन गेले. आणि तिथे राजाचा अभिषेक झाल्यानंतर सुद्धा 44 वचनामध्ये अभिषेक करून पुन्हा त्याला त्या केचरावर बसवले. म्हणून जुनी पद्धती, असली पद्धती काय, राजाचा अभिषेक झाल्यानंतर तो राजा म्हणून सगळ्यांना दाखवायला रथामध्ये नाही, सर्वापुढं एकदम उघडं एक गाढवावर किंवा शिंगरावर येतं कचऱ्यावर बसून त्याला आणायचं. तसं येशू आता राजा येत आहे. येशू येत आहे येशूच्या आगमनाच्या दर्शवण्यासाठी. तुम्ही योहान 1:29-30 वचनामध्ये, जॉन 1:29-30, योहान 1:29-30. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझा पुढे झाला आहे. माझ्या मागून एक पुरुष येत आहे कारण तो माझ्या पूर्वी होता असं ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. योहान येशूच्या अगोदर यरुशलेमात सेवेसाठी आला.
पण नेहमी तो म्हणायचं, अहो मी तुम्हाला पाण्याने बप्तिस्मा देतो, पण माझा मागे एक जण येणार आहे, तो पाण्याने नाही अग्नीने व पवित्र आत्माने तुम्हाला बप्तिस्मा देणार. असं नेहमी म्हणायचं. माझ्या मागे येतं तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. आता येशू येताना तो म्हणतो, मी ज्याच्याविषयी सांगितलं होतं ना, तो हेच आहे, हेच आहे. हा संपूर्ण जगाच्या पापाला हरण करणार आहे, सर्व पाप उचलून नेणार आहे, देवाचा कोकरा आहे. तर जसं योहान येशू येणार आहे यासाठी तो स्वतः तयार होता आणि लोकांना तयार केला. येशूच्या आगमनाच्या वेळी त्याला स्वागत करायला. पण येशू जेव्हा या जगामध्ये मानवाचा रूप घेऊन एक बाळक म्हणून जन्म झाला, तेव्हा कोणाला माहीत नव्हतं. पण स्वर्गदूताने येऊन मेंढरांना संदेश दिलं आणि आकाशाच्या तारा शास्त्रींना ज्ञानीनं दर्शन दिले. येशू आलेला, येशू आलेला पहा. आणि सिमेओनचा एक म्हातारा बाबा, त्याला पवित्र आत्माने सांगितलं, जा तो मंदिरात जा, येशूला पाहेल. इतर कोणाला ठाऊक नाही तो. आणि देवाच्या मंदिरामध्ये यरुशलेममध्ये एक म्हातारी बाई होती, तिचं नाव अन्ना होता. ती पण म्हणू लागली, हाच उद्धारक आहे, तुमचे ज्याचे वाट पाहत तेच आहे. म्हणजे येशूच्या येण्याच्या वाट सगळेजण पाहत होते, पण सगळ्यांना कळलं नाही, आज देवाचा कोकरा आहे, आज देवाचा पुत्र आहे, आज हाच आमच्या पापासाठी मरण पावणारा कोणाला ठाऊक नव्हतं. हा येशू तो कोण? युसुफाचा पुत्र. युसुफ कोण आहे? सुताराचा पुत्र, असं म्हणत होते. पण येशू देवाचा पुत्र आहे. पण या दिवशी आता येशू एक कोकरावर बसून आलं, तर लोकांना आठवण आलं, जकरिया 9:9 आठवण आलं. हो, देवानं अगोदर सांगितलेलं आम्हाला, आमचा राजा म्हणून येणार आहे. तो येशू राजा घोड्यावर नाही, रथावर नाही, BMW गाडीमध्ये नाही, पण एक गाढवावर आणि कोकऱ्यावर चढून येणार आहे. येशू येत आहे, त्याला स्वागत करण्यासाठी एक खजुराच्या जावळे आपल्या हातामध्ये घेतले. हालेलुया. येशूला स्वागत केले. आणि येशू शहरामध्ये आले, तर शहरातील लोक विचारू लागले, हा कोण आहे? हा कोण आहे? मत्ती 21 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये, मॅथ्यू 21, 10 and 11, मत्ती 21च्या 10 आणि 11 वचनामध्ये, येशू यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? हा कोण आहे? लोक समुदाय म्हणाले, गलिलातील नाझरेताहून आलेला हा येशू संदेष्ट आहे. गलिलामधून आलाय, नाझर शहरातून आलेला आहे. कोण आहे? संदेष्ट आहे. कोण आहे? संदेष्ट आहे. आणखीन येशूबद्दल लोक काय म्हटले? योहान 4 अध्याय 42 वचनामध्ये, योहान 4:42, जॉन 4:42, आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास करतो असं नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा कच्चित ख्रिस्त जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. आज आलेला कोण आहे? पहिलं तर स्त्रीला ठाऊक नव्हतं येशू कोण आहे. त्याला वाटलं कोणतरी परदेशी आहे, यहुदी आहे, माझ्याकडे पिण्यासाठी पाणी मागतो. नंतर तिला कळून आला. ती म्हणते, ओ बापा, तुम्ही तर संदेष्ट वाटतं बाबा, तुम्ही संदेष्ट वाटता. योहान 4:16 4:19, योहान 4:19, जॉन 4:19, ती स्त्री त्याला म्हणाले, महाराज, आपण संदेष्ट आहात हे आता मला समजले.
येशूला असंच पाहत होती, पण आता येशूने तिच्या सगळं भांडा फोडून टाकलं. तुझ्याकडे 5 पती होते, 5 नवरा होते, आता जे आहे तुझा नवरा नाही आहे. अरे बापरे, हा तर परदेशी. आम्हाला वाटलं ह्याने तर माझ्या सर्व हिस्ट्री त्यांनी जाणून घेतलं. आणि लोक म्हणतात संदेष्ट आहे. आणि त्याच लोकांना म्हटलं आणि संदेष्ट आहे. संदेष्ट म्हणजे सर्व काय ओळखणारा. संदेष्टांना तुमच्या जीवनात मागे काय घडलं हे ओळखतो आणि पुढं तुमच्या जीवनात काय होते हे ओळखून घेतो. या जगामध्ये घडले काय, पुढं घडणार काय हे सांगणारे संदेष्ट आहे. हे जासूसी नाही, हात बघून पाहणार नाही, पण देवाचा संदेष्ट. येशू येत आहे येशूला स्वागत करण्यासाठी, म्हणजे येशूला तारक म्हणून स्वीकारण्यासाठी, येशूला संदेष्ट म्हणून आपल्या मनावर स्वीकारण्यासाठी. येशू प्रभू देव आहे, देवाचा पुत्र आहे आणि आमच्या पापाला हरण करून नेणारा देवाचा कोकरा आहे. असं देवाला मनावर स्वीकार करणार का? येशू येत आहे, पण माझ्या मनामध्ये यायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये येशूला स्वीकार करणार का? येशूला स्वागत करणार का? येशूला स्वागत करण्यासाठी एक खजूराच्या जावळे आपल्या हातामध्ये घेऊन गेले आणि येशू येऊन त्याने काय केलं माहिती आहे का? तुम्ही मत्तई 21 अध्याय 12 वचनामध्ये, मॅथ्यू 21:12, 21:12. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले. सराफाच्या चौरंग व कबुतरे विकणाऱ्याच्या बैठका पालत्या केल्या. आणि 13 वचनामध्ये येशू म्हणाला, माझा घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असं लिहिले आहे, पण तुम्ही ते लुठारूचे गुहा करत आहात. अहो, देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना व्हायला पाहिजे. देवाची प्रार्थना, देवाकडे प्रार्थना, आमच्यासाठी प्रार्थना. तुम्ही काय केलं आहे? पुन्हा ते वचन बघा. देवाचं मंदिर म्हणण्याच्या ठिकाणी लुठारीची गुहा. अहो, व्यापार करण्याची जागा आहे का मंदिर? मंदिरात व्यापार नाही करायचं, मंदिरात प्रार्थना करायचं. आणि देवाने त्या सगळ्यांना आखलून लावले. म्हणजे मंदिराला शुद्ध करतो. पहिले तो संदेष्ट आहे. चांगला संदेश तुम्हाला घेऊन येतो की तुमचा राजा तुमच्या सर्व पापाला हरण करणार. हे संदेश घेऊन आलेला आहे. आणि दुसरं, तुमच्या जीवनाला शुद्ध करतो. तुमच्या शरीर देवाचा मंदिर आहे, तुम्ही देवाचा मंदिर आहे. करितकरास पहिली पत्री 3 अध्याय 16 वचन, 1 Corinthians 3:16. करितकरास 3 अध्याय 16 वचन. तुम्ही देवाचा मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि 6 अध्याय 19 वचनामध्ये, करितकरास पहिली पत्री 6 अध्याय 19 वचन, 1 Corinthians 6:19. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? आणि तुम्ही स्वतःचा मालक नाही. या सर्वाचा मालक तुम्ही नाही, देवाचा मंदिर आहे. पण मंदिरामध्ये आपल्या मनाने आपण राहू शकतो का? चालू शकतो का? नाही. हे देवाचं मंदिर. तुम्ही त्या देवाच्या मंदिराला पवित्र सांभाळायला पाहिजे. देव त्याला पवित्र करतो, तुम्हाला शुद्ध करतो. पहिलं तुमचं तारण होतो, दुसरं येशू तुम्हाला शुद्ध करतो. आणि मत्तई 21:14 वचनामध्ये, मॅथ्यू 21:14, मत्तई 21:14 मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्याने बरे केले. तुम्हाला ठाऊक आहे का? यहुद्याच्या मंदिरामध्ये आंधळे, लंगडे, पांगरे, बहिरे कोणी येऊ शकत नाही.
आले तर मारून टाकतील. मी असं कल्पना केलं, आता येशू या कोकऱ्यावर बसून येत आहे आणि येशू येताना सगळे लोक मंदिरात आले. त्यांच्याबरोबर हे लंगडे पांगडे पण अंतर सरले. पण आता येशू आहे काय म्हणू शकत नाही. पण ते प्रधान याजक आणखी शास्त्री सगळं बघत असं, अरे लंगड्या तो आतमध्ये गेला का, ये बाहेर रे, तुला मी ठार मारून टाकेल. मंदिराला अशुद्ध केला, येशू शुद्ध करतो. यांच्या मनात काय, अरे आंधळे पांधळे हे येऊन घाण करतात, अशुद्ध करतात. देवाने जे अशुद्ध बाहेर काढले, पण देवाने सगळ्यांना बरं केलं. आता सगळे लोक आतमध्ये किती बाहेर येत आहे हे शोधतायत. कोण असं लंगड्यात येतं काय, कोणी आंधळे येतं का असं असं करून, अरे कोणी नाही, सगळ्यांनी येशू बरं करून टाकलं. आलेलं यांना ओळखू शकत नाही कोण आंधळे आहे, कोण पांधळे, कोण चांगले. येशू तुमच्या जीवनाला असं बदलून टाकणार ना, लोकांना कल्पना होऊ शकत नाही. हा तोच माणूस आहे का, तोच दारुडी आहे का, तोच गुंडा मोवाली आहे का. येशू जीवनाला बदलून टाकतो. पॉवर टू चेंज असा एक घटना घडली होती मुंबईमध्ये. एक पुस्तक छापून दिलं होते. त्या पुस्तकामध्ये किती लोकांचे साक्षी, मोठे गुंडे मोवाले लुठेरे पण येशू मनामध्ये येण्यानंतर त्यांचं सगळं गाण गोष्ट सोडून दिले आणि नवीन मनुष्य झालं. येशू नवीन बनवतो, तुमच्या रोगाला बरं करतो आणि तुम्हाला बरं करतो. हालेलुया. म्हणून या दिवशी येशू येत आहे. येशू शेवटची मी गोष्ट सांगू तुम्हाला, संपवतो. करितकरास पहिली पत्री त्याच्या 11 अध्याय, करितकरास पहिली पत्री 11 अध्याय 26 वचनामध्ये, 1 Corinthians 11:26, करितकरास पहिली पत्री 11:26. कारण जितक्यांदा तुम्ही ही बाकर खाता व प्यालाला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. येईपर्यंत. येशू लवकर आता पुन्हा येशू येणार आहे. तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये पाहता तिथे रोटी आणि दाखरस हे काय आहे, येशूच्या शरीर वधस्तंभावर किळलेला गेला, मारलेला गेला, तोडलेला गेला, त्याला स्मरण करा. आणि येशूचं रक्त कल्वरी क्रूसमध्ये वाहिले येशूने, त्याचं स्मरण करून या प्यालामध्ये दाखरस घेताना येशू माझ्यासाठी रक्त व्हायला याची आठवण करा. येशूच्या मरणाला आठवण करा आणि येशू येईपर्यंत. आता दुसरी गोष्ट, येशू लवकर येणार आहे. हालेलुया. येशूला दुसरं कोणी देव असं म्हणून गेला नाही, मी जातो पण तुम्हाला परत येणार. कोणी सांगितलं नाही. नो वन टोल्ड that I will come back. No so-called God ever told I will come back. येशूने म्हटलं योहान 14:2 आणि 3 वचनामध्ये, जॉन 14:2-3, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे ते तुम्हीही असावे. येशू परत लवकर येत आहे. एकदा बाळ म्हणून आला, नंतर राजा म्हणून आऊन आमच्यासाठी जीव दिला आणि आता राजांचा राजा म्हणून येणार आहे. जगाचा न्याय करायला येणार आहे आणि आम्हाला तोफा बक्षीस द्यायला येणार आहे. येशू येणार आहे. प्रकाशित वाक्य प्रकटीकरण 7:9, प्रकटीकरण 7:9, रेव्हलेशन 7:9. आता आज संपूर्ण जगामध्ये खजुराच्या जावळ्या घेऊन रोडमध्ये इकडे तिकडे लोक ओसन्ना 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 म्हणत राहिले होते. हे सर्व लोक एक दिवस स्वर्गामध्ये येणार. स्वर्गामध्ये कसले लोक आहेत? यानंतर मी पाहिले
तो सर्व राष्ट्रांच्या, सर्व वर्षांच्या, सर्व लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे, मराठी बोलणारे, मद्रासी बोलणारे, हिंदी बोलणारे, गुजराती बोलणारे, यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, त्यांच्या कोणी मोजू शकत नाही किती संख्या आहे. आज संपूर्ण जगामध्ये किती जण जुळूसमध्ये गेले कोणी मोजू शकतो का? शुभ्र जगे परिधान केलेला व हातात जावळ्या घेतलेल्या, खजुराच्या जावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेल्या माझ्या दृष्टीत पडला. आज येशूला स्वागत करा. उद्या येशू तुमच्या स्वागत स्वर्गामध्ये करणार. आणि असंच खजुराच्या जावळ्या घेऊन येशू समोर, तो कोकराच्या समोर, देवाच्या सिंहासनावर उभा राहणार. हे निश्चय आम्हाला आहे. हालेलुया. येशू आम्हा सर्वांना आपल्या पुढे उभं करणार आहे. तो येणार लवकर आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. बोला, येशू येत आहे. येशू येत आहे. त्याचं स्वागत 2000 वर्ष पूर्वी केलं. आज आम्ही रोडमध्ये जाऊन सगळ्यांना सांगतो, येशू येत आहे, येशू येत आहे. जीसस कमिंग सून. जमिंग सून. येशूच्या आगमनाच्या अगोदर या जगामध्ये पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टी घडणार. आता घडत आहे. कोरोना आले, डेंगू आले, हेपॅटायटिस, काय काय बिमारी आले. तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही, तयार करण्यासाठी येशू येत आहे. तुम्ही तयार आहे येशूला भेटायला? तर आज येशू ख्रिस्ताला आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये स्वागत करा. येशू आमच्या घरामध्ये या. आम्हाला शुद्ध करा. आम्ही देवाचं मंदिर आहे. आमच्या मनाला धीर द्या आणि आमच्या रोग सगळं काढून टाका. आरोग्य द्या. येशूला मागा आणि येशूला भेटण्यासाठी तयार व्हा. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, धन्यवाद प्रभू. येशू उद्या येशू येत आहे, पण आजच आम्हाला तयार व्हायला पाहिजे असं लोक समुदायाने कजऱ्याच्या जावळ्या सगळं तयार करून येशूला स्वागत केले. येशू आले, संदेष्ट म्हणून आले, तारक म्हणून आले, शुद्ध करणारा म्हणून आले आणि आरोग्य देणारा म्हणून आले. आता पुन्हा येशू मसीह लवकर येत आहे प्रभू. या जगामध्ये येणार आहे. आम्हाला तुझ्याबरोबर घेऊन जाण्याला येणार आहे. स्वर्गामध्ये आमच्यासाठी तू तयार केलेला, राखीव केलेला या जगामध्ये आम्हाला बसवण्यासाठी. आणि आम्ही असंच एक दिवस राजांच्या राजा देवबापा समोर, या कोकरा येशू ख्रिस्त समोर आम्ही जावळे घेऊन उभे राहणार आहे, सफेद वस्त्र घालून. किती मोठा आनंदाची गोष्ट आहे प्रभू. पण आज तुझा गौरव करत आहे. आज जे कोणी तुला स्वागत करतात प्रत्येकाच्या मनामध्ये ये, धीर दे प्रभू. पापापासून सुटकारा दे प्रभू. त्यांना शुद्ध कर, पवित्र मंदिर बनव आणि त्यांच्या सर्व आवश्यकता पूर्ण कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653161 किंवा 9833333722 किंवा 932334244695.